हॅलो मित्रांनो, आज आपण आलो आहे आपल्या शेतात. जरा छोटंसं काम निघालं. आपल्या इथं वरती थोड्या कणसं कापून ठेवलेली होती, ती आपल्याला घरी न्यायची होती. त्यासाठी आपण शेतातून ती कणसं घरी आणणार होतो आणि घरूनच भरडून घेणार होतो. वाहनाच्या विहिरीच्या इथून वरती इकडे आहे आपलं वावर. अजून हे काढायला पण आले नाही वावर. म्हणजे आता पाणी अजून महिनाभर लागेल मला. 15 दिवस 15 दिवस. ऊन जास्त आहे. ही वाहण्याची विहीर, वाहण्याची विहीर ही ना. ही आहे वाण्याची विहीर, ज्या विहिरीवर आम्ही लहानपणी पोहायला जायचो. टेन्शन नाही म्हणजे झालंय. आजच हे करायचं. हां, आज भरडून टाकू ना. आजच भरडायचं. हां, आम्ही सगळी बाचकी एकत्र केलीत, म्हणजे ते घरी घेऊन जायला सोपं पडलं आम्हाला. गाडीवर टाकून एक एक दोन दोन बाचकी घेऊन घरी टाकून दिली आणि तिथंच आम्ही भरडणार होतो. अजून किती माग? आता एकच राहिली. एकच राहिली आता. त्यांनी ज्वारी काढली वाटतं अनुभवांनी. त्या काय बायका केल्यात का यांनी पण? हां, ते शेतात म्हणजे अनुभव तुमचाच अनुभव. हां, मोठे म्हणजे ते पैसेवाली कंपनी आहे. एक एकरचं असेल ते. 1 एकर असेल ते. हो, 1 एकर असेल. त्यांनी काय सांगितलं ऐकलीस का? आपल्या किती पेंड्या झाल्यात काय? 10 पाचुंद, म्हणजे एका पाचुंदामध्ये 5 पेंड्या. तेच सांगतो. म्हणजे 10चे किती झाले बघा. 50. हां, त्या बाईला काय कळत नव्हतं. कोणाला? मग मी काय बोललो? 50 बोललेलो का नाही मी? नाही तरी सुद्धा बघ बाबा, मला नाही माहिती. 10 आणि 11 काहीतरी बोलली मी. मम्मीला बघू, मम्मीला इथून सांगू ना. हे वावर चांगले हे झाले. हां, वरच्यापेक्षा ना. मी तुम्हाला तेच बोललो, ह्या साईडला ज्वारी पण मारी आणि इथली ह्याची कडब्याची हाईट पण जोरात आहे ना. तो हाय 3 आळ्याला, पण त्यांनी बांधल्या 2 आळ्यावरती. तरी अजून दर फुटला नाही कडब्याचा. ते नको ना. घ्या सगळं घ्या, त्यातनं पण पडतं. ते काहीच आहे पण चालतं. डायरेक्ट असं गुंडवून घ्या, बांधायची गरज नाही. दाखव. मी घेतो. झालं का इथलं आता? डायरेक्ट आता ते हे सगळं तिथं नेऊन टाकू. पेंड्या तर ते नेणार आहेत ना? पेंड्या डायरेक्ट घेऊन जाणार आहेत ना घरीच? ठीक आहे मग.